बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता भान्या हा झाडझटक करत असतो आणि त्यावेळी तिथे आता सुलू आत्या पोहोचते. सुलू आत्या पाहते की भान्या झाडझटक करतोय. मग काय सुलू आत्याला संधीच सापडते. सुलू आत्या भान्याला लगेचच नावं ठेवू लागते. ती म्हणत असते, काय रे ए भान्या, हां घरात नवीन सून आणली आणि तुझं काय चाललंय? हां घरात झाडझटक अजून पण तुम्हीच करताय का? नाही म्हणजे धोंड्याच्या पोरांच्या नशिबातनं धोंडा काय अजून सुटलेला नाही. धोंडेच लिवलेत तुमच्या नशिबात. अरे घरात नवीन सून आली, नवीन पोरगी आली, तरी पण घरची झाडझटक तुम्हीच करताय का? हां तुमच्या नशिबाचा भोग काही सुटला नाही का? वगैरे वगैरे आता सुलू आत्या त्याला बोलत असते. धोंड्याला खरं तर आता इकडे भाण्याला राग येतो. मग भाण्या आता म्हणत असतो की आता जर आमचे अण्णा असते तर त्यांनी तुला काही 4 चांगल्या गोष्टी शिकवल्या असत्या, पण आता आहे ना इथं आमच्या अण्णा नाही आहेत, त्यामुळे अण्णांच्या वतीने मीच तुला जरा 4 चांगल्या गोष्टी शिकवतो. काय आत्या जरा लक्ष देऊन ऐकून घे. काय त्याबरोबर आत्या म्हणते, हां आता तू शिकवणार का मला? आणि तुमचा तो पेताड बाप तो शिकवणार का मला? त्याबरोबर मग आता भाण्या म्हणतो, नाही नाही आमचा बाप पेताड आहेच हे आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला ते मान्य पण आहे, पण काय ना आमचा बाप पेताड जरी असला तरी आमच्या बापांनी आम्हाला काही चांगल्या गोष्टी शिकवले. आमच्या बापांनी आम्हाला हे कायमच शिकवले की घरची बाई म्हणजे काय, फक्त कामवाली नसते, तर घरची बाई ही घरची लक्ष्मी असते. आणि म्हणून घरच्या बाईचा मान हा जपला पाहिजे, घरच्या बाईला आदर दिला पाहिजे, घरच्या बाईवर प्रेम केलं पाहिजे. समजलं का? त्यानंतर मग आता तो एवढं सगळं सुलू आत्याला बोलतो आणि त्याच्यानंतर मग स्वतः हा सुलू आत्याला सगळं काही सांगून तिकडनं घरामध्ये फोनवर बोलायला येतो. आता तो फोनवरती बोलायला येतो तेव्हा फोनवर बोलताना तो बोलत असतो, मार मार मार, हां मार, अरे जरा ठोक ना जरा. त्याबरोबर हे अवनी ऐकते, अवनी घाबरते. त्यावेळी मग लगेच भाण्या म्हणतो, अहो वहिनी, तसलं काही नाही आहे, हे धर मार तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे वहिनी, अहो हे वेगळं आहे, हे कामाबद्दलचं धर्मार आहे खरं, हां कामाबद्दलचं आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मग आता अवनी त्या ठिकाणी येते. आता अवनी ही राजाला म्हणते, मला आंघोळ करायची होती. त्यावर राजा म्हणतो की अहो आमचा धन्या गेला आहे, आत्ताच गेला आहे म्हणजे. त्यावर मग अवनी म्हणते, ठीक आहे मग मी एक काम करते, मी जरा नंतर नाही येते. त्याबरोबर राजा म्हणतो, नाही नाही नंतर कशाला, धन्याला आटपायला लावतो ना. धन्या, ए धन्या आटोप पटपट, धन्या आटोपलं का नाही रे तुझं, धन्या ए धन्या आटोप आटोप धन्या. त्याबरोबर मग धन्या हा हो हो होतंय असं म्हणत असतो. त्याबरोबर त्या ठिकाणी आता भाण्या येतो. भाण्या म्हणतो, अरे काय झालं, कशाला ओरडतो राजा? त्याबरोबर मग राजा म्हणतो, अरे हे बघ ना या अवनी मॅडम थांबले आणि इकडं तो धन्या टाईमपास करून राहिला. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ते दोघंही म्हणतात, काय धन्या गेला बाथरूममध्ये आणि वहिनी होल्डवर राहिलेत, ह्याला काय अर्थ आहे? धन्या ए धन्या, धन्या आटप. त्याबरोबर धन्या तसं साबणाच्या अंगाने बाहेर येतो आणि म्हणत असतो, अरे काय चाललंय तुमचं, जरा 2 मिनटं शांत नाही बसू शकत का तुम्ही? 2 मिनटं माणसाला सुखाने आंघोळ करू देत नाही म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? त्याबरोबर आता अवनी पटकन बाजूला बघते. त्याबरोबर लगेचच धन्या म्हणतो, अयो वहिनी सॉरी वहिनी, जरा 2 मिनटं इकडे बघू नका. काय अरे कळत नाही का तुम्हाला वहिनी, असं सांगता आलं नाही वे? त्याबरोबर मग आता लगेचच तो अवनीच्या मागून निघून जातो आणि बाथरूममध्ये आंघोळ करायला जाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता विवान हा हसत हसत खरं तर असतो, तर तिकडे येऊन रडण्याचं नाटक करतो. आणि मग तो आता दादाला म्हणतो, अरे कसा आहेस तू? त्याबरोबर मग दादा म्हणतो, तू इकडे काय करतोयस विवान? त्याबरोबर मग विवान म्हणतो, अरे असं काय करतोयस, अंकलची खूप काळजी वाटली महेश, म्हणून मी अंकलना बघायला आलो. त्याबरोबर आता विवानला खूप लागलेलं असतं. विवान म्हणतो, तुला दादा महेश दादा विचारतो की हे सगळं काय झालं विवान? त्यावर विवान म्हणतो, काय तुमच्या घराशी संबंध जोडल्याची शिक्षा. त्याबरोबर मग दादा म्हणतो, आमच्या घराशी म्हणजे नेमकं काय बोलायचं आहे तुला विवान? त्यावर विवान म्हणतो की अरे इट्स ओके महेश, आधीच एकतर तुमचं वातावरण इथलं टेन्शनचं आहे हॉस्पिटलचं, त्यामध्ये हे सगळं नको राहू देत. त्याबरोबर महेश दादा म्हणतो, विवान काय झालं आहे ते सांग मला, बोल काय झालं आहे? त्याबरोबर मग आता विवान म्हणत असतो, काही नाही रे महेश,
खरं तर अंकलची अवस्था जेव्हा समजली तेव्हा मला राहावलं नाही, म्हणून मी अवनीकडे गेलो तिला हे सगळं सांगण्यासाठी. तर त्यावेळी अवनी मला म्हणाली की तिचा काही संबंध नाही आहे, ती तिकडे येणारच नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे अवनी बाथरूममध्ये अंघोळ करायला आलेली असते. आता तिकडे एक पाल असते. अवनी जराशी घाबरते, पण ती स्वतः धीर ठेवते आणि पालीला न ओरडता आता ती अंघोळ करायचं ठरवते. पण बाथरूमची जी दशा असते ती बघून अवनीला खूपच कसं तरी होत असतं. अवनी आता कशीबशी अंघोळ करण्यासाठी तयारी करायला लागते. आणि पहिलं तर ती आता स्वतः अंघोळ करण्यासाठी जे बाथरूम असतं त्यामध्ये धन्याने अंघोळ करून जो काही साबण वगैरे पसरवलेला असतो, फेस वगैरे तसाच सोडलेला असतो, अवनी पहिले तर त्याच्यावर पाणी वगैरे मारते आणि मग अंघोळीला जाते. तर इकडे राजा आता धन्याला मारणार असतो इतक्यात तिकडे अवनी पोहोचते. अवनी तिकडे येते आणि राजा लगेचच त्याला सोडतो. मग आता अवनी विचारते, मला कपडे धुवायचे होते माझे. त्याबरोबर राजा म्हणतो, अहो मग तुम्ही आणा इकडं, मी धुतो. त्यावर अवनी म्हणते, नाही नको, मी धुवेन ना माझे कपडे, मला सांगा फक्त वॉशिंग मशीन कुठे आहे. त्याबरोबर मग आता राजा म्हणतो, वॉशिंग मशीन. त्यावर मग आता लगेचच तिला यशा खरं सांगणार असतो की आमच्याकडे मशीन नाही आहे. पण राजा म्हणतो, आहे ना, म्हणजे होतं आमच्याकडं वॉशिंग मशीन, खराब होतं पण ते काय झालं ना, खराब झालं इथल्या पाण्यामुळं खराब झालं ते, इथलं पाणी तिला नाही सूट झालं म्हणून खराब झाले. आम्ही घेणार आहोत, दुसरं मशीन घेणारच आहोत आम्ही लवकरच, पण तोपर्यंत आपल्याकडं एक नॅचरल मशीन आहे, या. आणि मग तो अवनीला बाहेर विहिरीवर घेऊन येतो. अवनी म्हणते, कुठे आहे मशीन? अवनी म्हणते, बोल ना. त्यावर राजा म्हणतो, हे काय नॅचरल मशीन आहे अहो, हे विहिरीवरचं, इथं मस्त कपडे धुवायचे. आणि मग तो तिला धोपाटणं दाखवतो आणि म्हणतो, याच्याने मस्त बदडून काढा, बघा कपडे एकदम स्वच्छ होऊन जातील की नाही तुमचे. अवनी म्हणते, इथे असे कपडे धुवायचे. त्यावर राजा म्हणतो, मग तुम्ही नका धुवू, द्या माझ्याजवळ, मी धुतो. त्यावर अवनी म्हणते, नाही नको, मी माझे धुवून घेईन. मग यशोदा तिला चहा आणून देतो आणि म्हणतो की अहो तुम्ही कशाला करताय, सांगा त्या राजाला, करेल तो सगळं व्यवस्थित, तुम्ही काही काळजी करू नका वहिनी. त्यानंतर मग आता अवनी म्हणत असते, मला ना बाबांची खूप जास्त काळजी वाटते रे, त्यांची खूप आठवण येते, कसे असतील, काय असतील, न जाणो कितीतरी प्रश्न मनामध्ये येत आहेत. त्याबरोबर मग राजा म्हणतो, अहो काही काळजी करू नका, तुमचे बाबा आहेत की नाही एकदम व्यवस्थित असतील, अहो एकदम रफ अँड टफ माणूस आहेत ते. त्याबरोबर अवनी म्हणते, पण बाबांची माहिती कळायला हवी ना रे मला कुठून तरी काहीतरी, असं वाटतंय सारखं राहून सगळं ठीक असेल ना. त्याबरोबर राजा म्हणतो, अहो माहितीच हवी आहे ना तुम्हाला, हां मग माहिती मिळेल की आपल्याला, तुम्ही थांबा, 2च मिनटं द्या मला. त्याबरोबर अवनी म्हणते, म्हणजे 2 मिनटात काय करणार आहेस तू? राजा म्हणतो, अहो बघा की 2 मिनटात काय करतो ते. आणि त्यानंतर लगेचच आता तो इकडे अवनीला 2 मिनटं म्हणतो आणि स्वतः हा लगेच धन्याला हाका मारतो आणि त्याला महेशला कॉल करायला सांगतो. तो लगेच राजाने सांगितल्याप्रमाणे महेशच्या फोनवर फोन करतो. त्याबरोबर आता फोन स्वाती वहिनीकडे असतो. ती फोन उचलते. स्वाती वहिनीचा आवाज ऐकून अवनी लगेच फोन घेते आणि स्वतः फोनवरती बोलू लागते. मग आता ती स्वतः फोनवरती बोलत असते, तर ती विचारते, वहिनी बाबा कसे आहेत गं, बाबा ठीक आहेत ना? त्यावर मग स्वाती वहिनी म्हणते, अवनी तुझ्याकडनं आम्हाला खरोखर ही अपेक्षा अजिबातच नव्हती गं, तुला काहीच कसं वाटलं नाही गं की सरळ असं बोलताना की मला काही फरक पडत नाही म्हणून? अगं स्वतःच्या वडिलांबद्दल काहीच वाटत नाही का गं तुला? इतकी विचित्र वागणार आहेस का तू अवनी? खरंच तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. त्यावर अवनी म्हणत असते, वहिनी तू काहीही बोल, पण त्याआधी मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे, आणि ते म्हणजे वहिनी बाबा कसे आहेत गं? बाबा ठीक तर आहेत ना? त्याबरोबर मग वहिनी म्हणते, बाबांचं तुला काय करायचं आहे अवनी, तुला काय घेणं देणं आहे? त्यावर मग अवनी म्हणते, वहिनी अगं असं नको ना गं बोलू, सांग ना मला, बाबा बरे आहेत ना गं? त्याबरोबर मग वहिनी म्हणते की अवनी बाबांना ॲडमिट केलं आहे. त्याबरोबर हे ऐकून अवनी म्हणते, काय? आणि आता अवनीच्या पायांखालची जमीन सरकते आणि अवनीच्या हातातला मोबाईल खाली पडतो. राजा येऊन विचारतो, काय झालं? मग अवनी राजाला सांगते की बाबांना ॲडमिट केलं आहे. यशोदा म्हणतो, राजा आत्ताच्या आत्ता त्यांना त्यांच्या बाबांजवळ घेऊन जा. त्याबरोबर राजा म्हणतो, होय मी गाडी अरेंज करतो पटकन. त्याबरोबर आता भान्या म्हणत असतो की अरे ते मारून टाकतील या लोकांना. त्याबरोबर मग यशोदा म्हणतो, भान्या गपरे, काय पण बोलू नको उगाच, अरे किती झालं तरी ती त्यांच्या पोटची पोरगी आहे, त्यांच्याजवळ तिनं आता असलं पाहिजे. त्यावर मग आता लगेचच इकडे भान्या म्हणतो की अरे वहिनींना काही नाही करणार ती लोकं, वहिनी त्यांच्या पोटच्या आहेत, पण आपल्या राजाचं काय?
राजाचा पण तर विचार आपण केला पाहिजे ना. अरे राजा त्यांचा कोणी नाही आहे रे, त्यामुळं ना ते राजाला बिलकुल सोडणार नाही आहेत. राजाला लय मारतील रे ती लोकं, राजाला खूप त्रास होईल त्या सगळ्या गोष्टींचा, मला राजाची काळजी वाटते रे. त्याबरोबर मग आता इकडे भाण्या म्हणतो की ते काही नाही राजा, मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर, तू मला घेऊन चल तुमच्याबरोबर. त्याबरोबर मग तो म्हणतो की गरज नाही आहे, काळजी करू नकोस अरे भाण्या. अरे जर तिकडं काही प्रॉब्लेम होईल असं मला वाटलं ना तर मी पोलिसांच्या पण आधी तुला कॉल करेन, मग तर झालं ना. त्याबरोबर मग भाण्या म्हणतो नक्की ना राजा. त्यावर राजा म्हणतो अरे हो नक्की, 100% नक्की. त्याबरोबर मग तो म्हणतो बरं मग ठीक आहे, तुम्ही दोघंजणं निघा आता पटदिशी. आणि मग आता तो त्या दोघांनाही पटापट निघायला लावतो. त्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला जे अण्णा असतात ते आता टक्कर म्हणजे चहा पिण्यासाठी आलेले असतात आणि आता तिथे दत्ता काका बसलेला असतो. मग अण्णा म्हणतात तिथं काहीतरी जळण्याचा वास येतोय का रे. त्याबरोबर चहावाल्याला वाटतं की खरोखरच काहीतरी जळतंय. चहावाला म्हणतो की जळण्याचा वास नाही बुवा, मला तर येत नाही आहे. त्याबरोबर अण्णा म्हणतात की अरे तिकडे नाही, इकडे येतोय जळण्याचा वास, हा बघ इथे इथे. आणि मग अण्णा आता मुद्दामून दत्ताकडे बोट दाखवून बोलतात आणि म्हणतात की आमच्या राजानं लगीन केलं बरं, आमच्या राजानं घरामध्ये सून आणली, धांगरडांच्या घराला, ह्या धोंडीराज धांगरडाच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला, बाईचे पाय लागले आमच्या घराला. त्याबरोबर आता एक माणूस विचारतो की कसं जुळवलं तुम्ही राजाचं लग्न, काय केलं. त्याबरोबर आता मग लगेचच अण्णा काही बोलणार तोपर्यंत दत्ता काका म्हणतो 1 मिनटं, अहो काय बोलताय दादा, कसलं जमवलंय जुमवलंय, काही जमवलं बिमवलेलं नाही आहे. अहो श्रीमंत घरच्या पोरीला फसवून फूस लावून पळवून आणलं या लोकांनी आणि उगाचच्या उगाच बाता मारून राहिलेत, समजलं का. काही यांनी ठरवून बिरवून लग्न केलेलं नाही आहे त्या पोरीचं आणि यांच्या राजाचं, उगाचच्या उगाच त्या पोरीला पळवून आणलं आहे श्रीमंत घरच्या. त्याबरोबर मग आता पुढे म्हणतो अहो त्या यशाचं म्हणजे मोठ्या भावाचं लगीन पण होण्याची वाट बघितली नाही त्या राजानं, तर पोरगी पळवून आणली, ह्याला काय अर्थ आहे का. हां. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे अवनी आणि राजा हे दोघंजणं घाईघाईत निघालेले असतात. सुलूआत्या आता नेहमीप्रमाणे अंगणातच असते. सुलूआत्या आता त्या दोघांना घाईघाईने जाताना बघते. सुलूआत्याला वाटतं की अवनी घर सोडून चालली आहे. मग सुलूआत्या ही ताबडतोब तिकडे येते आणि म्हणते अरे वा 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 वा, झालं का धांगरड्यांची सून गेली का घर सोडून. आता मुद्दामून खरं तर ती हे सगळं काही बोलत असते. त्यावेळी आता लगेचच इकडे भाण्या आणि धन्याला राग येतो. त्याबरोबर भाण्या आणि धन्या म्हणतात आत्या अगं काय बोलते, जरा वेळ काळ बघ आणि मग बोल की. त्याबरोबर ती म्हणते तुम्ही नका शिकवू मला, मी कधी काय बोलायचं आणि कधी काय नाही बोलायचं ते. हां मगाशी मला लय अक्कल सांगत होता ना रे तू. ऐक ना भाण्या, मला बोलत होता ना तू की बाई म्हणजे आशीर्वाद असतो, बाईचा आशीर्वाद घ्यायचा असतो. आता काय झालं, आता पळून गेली का काय तुमच्या घरातली बाई पुन्हा एकदा. हां बोल की बोल. त्याबरोबर मग आता धन्या म्हणतो आत्या अगं गप्की, जरा वेळ काळ काहीतरी बघ आणि मग बोल की, उगाचच बोलायचं म्हणून काय पण कधी पण बोलत जाऊ नकोस आत्या. त्याबरोबर ती म्हणते मला तुम्ही नाही शिकवायचं मी कधी बोलायचं आणि काय बोलायचं ते. आता तर मी अख्ख्या गावाला ओरडून ओरडून सांगणार, ह्या धोंडीराज धांगरडाच्या घरची सून पळून गेली, पळून पोर आली आणि रडत रडत गेली का ह्यांच्या घरात बाईचा आशीर्वाद लाभूच शकत नाही. अरे हा माझा श्राप आहे, माझा श्राप. आणि माझा श्राप काय असा तसा खोटं ठरणार नाही आहे, माझा श्राप 100% खराच होणार, समजलं ना. माझा श्राप हा खोटा होऊच शकत नाही. त्याबरोबर मग आता लगेचच सुलूआत्या ही तिकडे खूप साऱ्या बायकांना गोळा करते आणि तेवढ्या बायकांना ती सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का काय घडलं आहे ते. ह्या धोंडीराज धांगरडाच्या घरात आलेली पोर पळून गेली, पळून अहो रडत रडत गेली हो पोरगी. अहो त्या मोठ्या घरातल्या पोरीला इथं ह्या भावंडांबरोबर आणि ह्यांच्या दारुंड्या पेताड बापाबरोबर राहायला जमणार होतं का. त्याबरोबर मग आता इकडे बिचारा नलूला तर काही कळत नसतं, तिला कळतच नसतं की खरं काय खोटं काय, खरोखर अवनी पळून गेली आहे का वगैरे, तिला काहीच कळत नसतं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता दत्ता काका हा अण्णांना म्हणत असतो पळवून आणली पोरगी आणि आम्हाला शहाणपणा शिकवताय होय. त्याबरोबर अण्णा म्हणत असतात की मी माझ्या राजाबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे दत्ता, उगाचच्या उगाच माझ्या पोराबद्दल काही बोलू नकोस. त्याबरोबर दत्ता काका म्हणतो गप्पे, तुझ्या पोराचं गुण मला सांगू नको, पोरांना
अण्णानं पोरगी पळवून आणली आहे, पळवून, समजलं ना. आणि ते लगीन काही फार काळ टिकणार नाही आहे. ती पोरगी लवकरच तुमचं घर सोडून जाते की नाही ते बघतच बसाल. इतक्यात सुलू आत्याचा फोन येतो दत्ता काकाला आणि दत्ता काकाला आता सुलू आत्या म्हणते, अरे दत्त्या, एक लई मोठी आनंदाची बातमी आहे बघ. त्यावर दत्ता काका म्हणतो, कोणती गा तायडे, काय झालं? त्यावर मग दत्ता काकाला सुलू आत्या सांगते, अरे आली होती ना ती पोरगी लगीन करून, ती गेली ह्यांचं घर सोडून कायमची गेली बघ. त्यावर हे ऐकून दत्ता काका म्हणतो, काय बोलायलीस तायडे? अगं वा वा वा, काय बातमी दिलीस तायडे, परत एकदा सांगशील का? त्याबरोबर ती म्हणते की अरे परत एकदा काय, पुन्हा किती पण वेळा सांगते ना. अरे ती आली होती की नाही पोरगी लगीन करून, ती गेली, ह्यांचं घर सोडून कायमची ती पोरगी पळून गेली. अरे ते पण रडत गेली बरं का. त्याबरोबर पुढे आता सुलू आत्या म्हणते, आता एक काम कर तू दत्त्या, आता ही बातमी आहे की नाही अख्ख्या गावाला सांग, ते पण ओरडून सांग, ओरडून की ह्यांच्या घरात आलेली पोरगी पळून गेली काय. त्याबरोबर दत्ता काका म्हणतो, अगं तायडे, तू आता काही काळजी करूच नको, बघच मी कसं गावाला ओरडून सांगतो ते ह्यांच्या घरात आलेली पोरगी पळून गेली ते. त्यानंतर मग तो आता लगेचच सांगायला लागतो की ह्यांच्या घरात आलेली पोरगी पळून गेली, ते पण रडत पळून गेली. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला अवनी रस्त्याने एकटीच चालत निघालेली असते बाबांकडे. तर राजा तिला म्हणतो, अहो मॅडम, असं काय करताय, चालत कुठे निघालाय तुम्ही? चालत काय पोहोचणार आहात का बाबांजवळ लवकर? त्यापेक्षा चला ना, गाडीमध्ये बसा ना पटकन, मी गाडीने घेऊन जातोय ना तुम्हाला. त्यावर अवनी म्हणत असते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, खरं तर तू जबाबदार आहेस या सगळ्याला. उगाच मला बोललास चल म्हणून पोलीस स्टेशनला, उगाच आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो, उगाच आपलं तिथे लग्न लावून दिलं त्या लोकांनी. जर तिथे आपलं लग्न वगैरे काही लावलं नसतं ना, तर मुळात हा सर्व प्रकार घडलाच नसता, बाबांना एवढा त्रास झालाच नसता. खरं तर ना, ह्या सगळ्यामध्ये ना माझीच चूक आहे, मीच उगाच तुझ्याबरोबर पोलीस स्टेशनला आले आणि म्हणून हे सगळं घडलं. त्याबरोबर राजा अवनीला म्हणत असतो, अहो अवनी मॅडम, कशाला रडता अशा रस्त्यात, प्लीज अहो रस्त्यात रडू नका हो. रस्त्यात जर तुम्हाला असं कुणी रडताना पाहिलं तर लोकांना काय वाटेल? अहो लोक मला नावं ठेवतील, रडू नका ना प्लीज, चला माझ्याबरोबर, मी घेऊन जातोय ना तुम्हाला तुमच्या पप्पांकडं, काही नसेल झालं त्यांना, या बरं गाडीत बसा. राजा अवनीला गाडीत घेतो आणि समजून सांगतो की काळजी करू नका, तुमचे वडील खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांना काहीही झालेलं नसणार आहे, ते एकदम व्यवस्थित असणार आहेत. अवनी म्हणते, तू काय डॉक्टर आहेस का? त्यावर राजा म्हणतो की अहो डॉक्टर असण्याचीच काय गरज असते, या सर्व गोष्टींमध्ये कॉमन सेन्स नावाची सुद्धा काही गोष्ट असते की नाही, जो मला आहे. त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकतो की तुमच्या वडिलांना काहीही झालेलं नाही आहे. अहो जर त्यांना काही झालं असतं ना, तर रात्रीपासून आपल्याला फोनवर फोन आलेच असते, कितीतरी फोन आले असते, पण फोनवर फोन आपल्याला आलेले नाही आहे. त्याचा अर्थ हाच होतो की तुमच्या बाबांना काही झालेलं नाही आहे. त्यावर अवनी म्हणते, अच्छा म्हणजे तू माझ्या वडिलांना काहीतरी होण्याची वाट बघतोयस का? त्यावर राजा म्हणतो, अहो असं कसं बोलतो अहो तुम्ही उलटं, जा मला काही बोलायचंच नाही आहे तुमच्याशी, तुम्हाला काही सांगायचंही नाही आहे. त्याबरोबर आता ते दोघं बोलतच असतात. इतक्यात हवालदार साहेबांचा राजाच्या फोनवरती फोन येतो. आता हवालदारचा फोन आल्याबरोबर राजा म्हणतो, एकच मिनटं, आता हा फोन घेऊ की नको? त्यावर अवनी म्हणते, घे, आता कॉमन सेन्स नाही आहे का तुझा? त्यावर मग राजा आता हवालदार साहेबांचा फोन घेतो. हवालदार साहेब सांगतात की अरे मॅरेज सर्टिफिकेट घ्यायचं आहे ना तुमचं, दोघांनी जोडीने पोलीस स्टेशनला यायचं आणि मॅरेज सर्टिफिकेट रितसर घेऊन जायचं. राजा म्हणतो, मी आलो तर एकटा चालणार नाही का? त्यावर मग ते सांगतात की नाही, एकटा कसा येशील, लग्न जोडीने केलं आहे ना, मग मॅरेज सर्टिफिकेट घ्यायलासुद्धा दोघांनी जोडीने यायचं, कळलं का? आणि मग लगेचच तो फोन ठेवून देतो. त्याबरोबर मग इकडे दत्ता काका हा लगेचच अण्णांना म्हणतो की लई बड्या मारत होता ना माझ्यासमोर, बाईचा आशीर्वाद वगैरे, तुमच्या घरची बाई रडत निघून गेली आहे. त्याबरोबर आता अण्णा म्हणतात, माझ्या सुनाबद्दल काही बोलायचं नाही, मी ऐकून घेणार नाही, समजलं ना? त्याबरोबर मग लगेचच इकडे दत्ता काका म्हणतो, अरे मुळात तिच्याबद्दल ऐकून घ्यायला ती तुमच्या घरात राहिली तर पाहिजे ना, ती पोरगी तुमचं घर सोडून रडत निघून गेली आहे, ती बघ मागं बघ गाडी चालली आहे ना. त्याबरोबर मग अण्णा मागे बघतात तर मागे खरोखरच एक गाडी चाललेली असते आणि त्या गाडीमध्ये राजा आणि अवनी दोघंजणं बसलेले असतात. आता राजा आणि अवनी चाललेले आता अण्णा स्वतःच्या डोळ्यांनी बघतात. दत्ता काका म्हणतो, आता खा, कुणाला काय खायचं असेल, क्रीम रोल किंवा नानकटं बिस्किटं ते सगळ्यांनी खा आणि आत्ता माझ्या वतीनं खा, आत्ता पैसे मी देणार आहे बरं का,
खा खा, ज्याला जे खायचं असेल त्यांनी ते खा, ह्यांच्या घरची सून पळून गेली, खा जे पाहिजे ते खा सगळ्यांनी, असं आता मुद्दामून दत्ता काका म्हणत असतो. त्याबरोबर इकडे अण्णांना मात्र ह्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटत असतं. दत्ता काका स्वतःच्या हाताने लोकांच्या हातामध्ये नानकटं काढून देतो आणि म्हणतो, अहो बघताय काय, खा खा, ह्यांच्या घरची सून पळून गेली, खा खा नानकटं खा, ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आहे का दुसरी, नानकटं खा नानकटं खा. आणि आता मुद्दामून दत्ता काका सगळ्यांना नानकटं बिस्किटं खाऊ घालतो. त्याबरोबर अण्णा मात्र रडत रडत तिकडनं निघून जातात. तर दुसऱ्या बाजूला स्वाती वहिनीकडे अवनी येते. स्वाती वहिनी अवनीला सुनवत म्हणते, अवनी खरंच तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तू काय म्हणालीस की मला काही घेणं देणं नाही आहे, बाबांचं काहीही झालं तरी. अवनी खरंच इतका स्वार्थी विचार केलास तू, इतकं स्वार्थीपणे बोललीस तू. त्याबरोबर अवनी म्हणते, तुला हे कुणी सांगितलं वहिनी? त्यावर वहिनी म्हणते, हे सगळं विवानने सांगितलं आहे आम्हाला अवनी. त्याबरोबर हे ऐकून मग अवनी गप्पच बसते. त्यानंतर ती आईकडे येते. आई बाबा त्यावेळी आई आता अवनीला म्हणते, कशाला आली आहेस अवनी इथे? हां, तुझ्या सुखी संसारासाठी तू माझा संसार मोडायला निघालीस का गं? त्याबरोबर अवनी म्हणते, आई हे बघ तसं काही. त्याबरोबर आई अवनीच्या कानाखाली मारते आणि म्हणते, मला काही ऐकायचं नाही आहे तुझ्याकडनं, त्यामुळे बाद झाला आत्ता, चल निघ इकडनं, चालती हो. त्याबरोबर आता राजाला वाईट वाटतं, पण आता शेवटी मायलेकीच्या मध्ये पडणार कसं, त्यामुळे राजा गप्प उभं राहणंच प्रेफर करतो. अवनीला खूप वाईट वाटतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.